पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर धडकलं रेमल वादळ. अतिवेगवान वाऱ्याबरोबर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस. एनडीआरएफच्या 14 टीम तैनात. रेमल वादळामुळे कोलकाता शहरात मुसळधार पाऊस. कोलकातावासियांच्या जनजीवनावर परिणाम. रेमल चक्रीवादळामुळे कोलकाता एअरपोर्ट सकाळी 9 वाजेपर्यंत बंद. मुख्यमंत्र्यांचं परिस्थितीवर लक्ष. पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी बोलावली तातडीची बैठक. कोलकात्यात दक्षिण 24 परगणामध्ये अनेक ठिकाणी झाडं पडली. कोसळलेली झाडं हटवण्याचं काम सुरू. रेमल चक्रीवादळामुळे हावडामध्ये शालिमार यार्डमध्ये उभ्या ट्रेनला लावलं टाळं. चक्रीवादळामुळे नुकसान टाळण्यासाठी ट्रेनला लावल्या चेन. उत्तरेत उष्णता प्रचंड वाढली. दिल्लीमध्ये मंगेशीपूरमध्ये तापमान 48 अंश सेल्सिअस. राजस्थान हरियाणातही पारा चढाच. राजस्थानच्या फुलहदीत तापमान 50 अंशांवर. मोसमात पहिल्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद. उष्णतेची लाट पुढचे 2 ते 3 दिवस कायम राहण्याचा अंदाज. दिल्लीत पुढच्या 3 दिवसांसाठी हीटवेव्हचा रेड अलर्ट. इंडिया गेटवर आलेल्या पर्यटकांचे उकाड्यानं हाल. तर बिकानेरमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण. राजस्थानच्या जोधपूरला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपलं. अचानक आलेल्या पावसानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. दिल्लीतील नवजात बालकांच्या हॉस्पिटलमधील आग प्रकरणात मालकाला अटक. रात्रीच्या आगीत 6 बालकांचा मृत्यू. राजकोटच्या टीआरपी गेम्सहून आगीची. गुजरात हायकोर्टकडून सिमोटो दाखल. तर उद्या सुनावणी. सरकारला निर्देश दिले जाण्याची शक्यता. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीत भरधाव बस आणि छोट्या गाडीची धडक. बालकासह 4 मृत्यू, 7 जखमी. गोव्यात बसनं टर्न घेताना झोपडीवासियांना चिरडलं. 4 मृत्यू. 4 उपचार सुरू. ड्रायव्हरनं मद्यपान केल्याची माहिती. शीख धर्मियांचं पवित्र तीर्थस्थळ हेमकुंड साहिबची यात्रा सुरू. दररोज 3,500हून अधिक भाविकांना करता येणार दर्शन. अमेरिकेत टेक्सासमध्ये वादळानं 15 नागरिकांचा मृत्यू. 2 लहान मुलांचा समावेश. टेक्सास आणि ओक्लाहोमातही अलर्ट. पाकिस्तानात शहबाज सरकार विरोधात उपोषण आंदोलन. 8 मागण्या पूर्ण होईपर्यंत जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीकडून आंदोलनाची घोषणा.